मंडळी राजकारणात एरवी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र असतं. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मात्र माहितीतील सत्ताधारी पक्षच एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. त्यांच्यातील अनेक रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप, उमेदवारांची खेचाखेची सुद्धा आपण पाहिली. मात्र आता महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना पुन्हा जवळ येत आहेत. पण अशातच भाजपने संधी साधत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला चेहरा असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात सामील करून घेतलंय. त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशाआधी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे असं सांगितलंय. सोबतच प्रामाणिकतेशी तडजोड नाही, मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पण मंडळी, या पक्षप्रवेशामागचं खरं कारण काय? भाजपला या पक्षप्रवेशाचा फायदा कसा होणार? भाजपने या पक्षप्रवेशामागून नेमकी कोणाची गेम केली आहे? या तेजस्वी घोसाळकर नेमक्या आहेत तरी कोण? सगळीच माहिती जाणून घेणारा हा व्हिडिओ. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण तेजस्वी घोसाळकर नेमक्या कोण आहेत ते पाहूयात. तर बघा, तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017 मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाली होती. मनसेचा उमेदवारही या वॉर्डमधून निवडणुकीला उभा राहिला होता. पण शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी पालिकेवर विजय झेंडा फडकवला होता. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. 2024च्या फेब्रुवारीमध्ये त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती. आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं काय कारण सांगितलंय तेही पाहूयात. तर बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करताना तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये घोसाळकर यांनी म्हटलंय की, प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालंय. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द कधी लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज माझं मन जड आहे, शब्द अपुरे पडतायत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर एक अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी. घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचं साधन नव्हतं. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकलं. लोकांतात राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं, यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर बोरिवलीतल्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्न पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निर्घुण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. 2 लहान लेकरं, मुडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण रडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेलाय. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय. अशावेळी मला केवळ पदाची नव्हे तर मनापासून निर्भीडपणे आणि मोकळ्या मनानं साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत, परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग, तसेच माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय. तरी एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, तो माझ्या आयुष्यातील अंधार काळात आपण दिलेली साथ मी कधी विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथं जिथं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा केव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, असं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलंय. आणि आजही मी तुम्हाला शब्द देते, जात, धर्म, पक्ष, विचार न पाहता जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरलंय, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणं.
आज आपणच माझा परिवार आहात. म्हणूनच बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे. आज मी शिवसेना या माझ्या राजकीय पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देते. हा निर्णय वेदनेतून घेतलेला आहे, पण माझ्या प्रामाणिकतेवर आणि आपल्या विश्वासावर कधीही तडा जाऊ देणार नाही. आपलं प्रेम, आपली साथ आणि आपला आशीर्वाद मला कायम लाभो अशी अपेक्षाही घोसाळकर यांनी व्यक्त केली. पण मंडळी, ऐन महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करून तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंना मोठा झटका दिलाय. खरं तर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या दहिसर विधानसभा मतदारसंघातून त्यांना तिकीट मिळावं असं सांगणारा एक मतप्रवाह होता. अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्यानंतर सहानुभूतीची एक लाट असताना देखील ऐनवेळी त्यांचे सासरे विनोद घोसाळकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर नाराजी असल्याचं सांगत तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना मातोश्रीवर भेटायला बोलावलं होतं. मंडळी, राजकारणात एरवी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचं चित्र असतं. पण नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत मात्र माहितीतील सत्ताधारी पक्षच एकमेकांना भिडल्याचं दिसून आलं. त्यांच्यातील अनेक रुसवे-फुगवे, आरोप-प्रत्यारोप, उमेदवारांची खेचाखेचीसुद्धा आपण पाहिली. मात्र आता महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना पुन्हा जवळ येत आहेत. पण अशातच भाजपने संधी साधत शिवसेना ठाकरे गटाच्या युवा महिला चेहरा असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांना पक्षात सामील करून घेतलंय. त्यामुळे उत्तर मुंबईत भाजपची ताकद वाढली आहे. या पक्षप्रवेशाआधी तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट करत वेदनेतून घेतलेला हा निर्णय आहे असं सांगितलंय. सोबतच प्रामाणिकतेशी तडजोड नाही, मुलांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी वेगळा निर्णय घ्यावा लागतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पण मंडळी, या पक्षप्रवेशामागचं खरं कारण काय? भाजपला या पक्षप्रवेशाचा फायदा कसा होणार? भाजपने या पक्षप्रवेशामागून नेमकी कोणाची गेम केली आहे? या तेजस्वी घोसाळकर नेमक्या आहेत तरी कोण? सगळीच माहिती जाणून घेणारा हा व्हिडिओ. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला आपण तेजस्वी घोसाळकर नेमक्या कोण आहेत ते पाहूयात. तर बघा, तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आहेत. 2017मध्ये झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेकडून वॉर्ड क्रमांक 1 मधून तेजस्वी घोसाळकर या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी वॉर्ड क्रमांक 1 मध्ये अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये काटेकी टक्कर झाली होती. मनसेचा उमेदवारही या वॉर्डमधून निवडणुकीला उभा राहिला होता. पण शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर यांनी पालिकेवर विजय झेंडा फडकवला होता. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई आहेत. अभिषेक घोसाळकर हे मुंबई बँकेचे संचालक होते. 2024च्या फेब्रुवारीमध्ये त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची वर्णी लागली. त्याचवेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली होती. आता त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचं काय कारण सांगितलंय तेही पाहूयात. तर बघा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला रामराम करताना तेजस्वी घोसाळकर यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये घोसाळकर यांनी म्हटलंय की, प्रिय सहकारी शिवसैनिक बंधू-भगिनींनो, आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्विग्न झालंय. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि मला असे शब्द कधी लिहावे लागतील याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज माझं मन जड आहे, शब्द अपुरे पडतायत, पण तरीही हा संवाद आवश्यक आहे. पुढे त्या म्हणाल्या की, मी तेजस्वी अभिषेक घोसाळकर एक अत्यंत सामान्य कुटुंबातली मुलगी. घोसाळकरांसारख्या राजकीय आणि सामाजिक कुटुंबात सून म्हणून आले. समाजकारण, राजकारण हे माझ्यासाठी कधीही महत्त्वाकांक्षेचं साधन नव्हतं. सासरे विनोद घोसाळकर आणि पती अभिषेक यांना साथ देण्यासाठीच मी या प्रवासात पाऊल टाकलं. लोकांतात राहणं, त्यांची कामं करणं, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणं यातच मला खरा आनंद मिळत गेला. सगळं काही छान सुरू असताना अभिषेक व मी आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मुलांसाठी आणि दहिसर बोरिवलीतल्या आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेसाठी अनेक स्वप्न पाहत होतो. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. एका क्षणात आमच्यावर काळाचा घाला आला. अभिषेकची निर्गुण हत्या झाली. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये अशी वेळ आमच्यावर आली. त्या घटनेने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. 2 लहान लेकरं, मुडकळीस आलेलं मन आणि तरीही आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांची जबाबदारी, हे सगळं पेलताना मी अनेकदा कोसळले, पण रडू दिलं नाही. कारण त्या प्रत्येक क्षणी आपण सर्वजण माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात. तो ऋणानुबंध माझ्या हृदयावर कोरला गेलाय. पण आजची परिस्थिती वेगळी आहे.
आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागतोय. अशावेळी मला केवळ पदाची नव्हे तर मनापासून निर्भीडपणे आणि मोकळ्या मनानं साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे, हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असं म्हणणार नाही की माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत. परंतु मागील काही वर्षांच्या अनुभवांवरून माझ्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, प्रभाग क्रमांक 1 असो वा इतर भाग, तसेच माझ्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी मला एका वेगळ्या निर्णयाकडे पाहावं लागतंय. तरी एक गोष्ट मी ठामपणे सांगतो, तो माझ्या आयुष्यातील अंधार काळात आपण दिलेली साथ मी कधी विसरू शकत नाही. मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथं जिथं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा केव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन, असं तेजस्वी घोसाळकर यांनी सांगितलंय. आणि आजही मी तुम्हाला शब्द देते, जात धर्म पक्ष विचार न पाहता जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरलंय, समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणं आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची